ते मी पण रवी राणाला भेटीला गेलो होतो. त्या पोस्टमध्ये टाकता येतं. रिडालॉसमध्ये जेव्हा युतीनं आम्ही दोघंही लढलो होतो तेव्हा मला फोटो वापरून रवी राणा प्रचार करत होता पहिला. हे त्यांना विसरू नये आणि आम्ही कोणाला विसरत नाही. तुमची जे भाषा आहे ना, आज नवनीत जिल्हा पाळण्यासाठी सगळ्यात मोठा हातभार कोणाचा असतात? रवी राणाचा. त्यांची जी भाषा आहे, कदाचित जे जर व्यवस्थित वागले असते आज ही वेळ आली नसती. या पद्धतीनं मला वाटते सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला जाईल तर पडणारच आहे. तिसऱ्या नंबरवर जाईल. 1-1.5 लाखासाठी त्यांना प्रयत्न करावं लागेल आणि त्याचं सगळं श्रेय हे रवी राणाला राहणार. ते मला नाही पाहता येईल असा म्हणजे, पण एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीमुळंच हे जे काही आज जिल्ह्यात जे परिणाम आमच्या नवनीतजींना कारण नसताना त्यांना सामना करावा लागतो आहे आणि त्याचं मोठं वाईट खरं तर आज कधी म्हणतं ना का एखादी सभा घेतली एखाद्या शब्दानं माणसाला घरी बसवते, तसं रवी राणाच्या वर्तणुकीमुळं आज जे काही निर्माण झालेली आहे ही अवस्था, त्याचं मूळ कारण रवी राणा आहे. तर राणानं इतक्या व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करू नये. कसं आहे, ज्याचं घर मातीचं असते त्यानं दुसऱ्याच्या घरावर गोटे मारू नये. दिनेश भाऊ जुवा खेळतोय, दारू पितं, अशा प्रकारच्या खालच्या पातळीच्या टीका केल्या तर आम्ही जर चित्रपटातले सीन काढले तर पेतांनाच दिसतं डायरेक्ट. समाज मनावर काय परिणाम होईल हे पाहिलं पाहिजे. राणानं पातळी सोडू नये. शेवटचे 4-5 दिवस राहिले आहे तसं राहू द्यावं. आम्ही खोलात हात टाकायला गेलो तर प्रॉब्लेम होईल.